आयुष्य म्हणजे नेहमी सुखाची वाट बघत बसणं नाही तर पडणाऱ्या पावसातही मनापासून भिजायला शिकणं आहे. कारण बघा आपण नेहमी कोणत्या तरी मोठ्या आनंदाची वाट बघत जगत असतो. माझं हे काम झालं की मी सुखी होईन, माझ्याकडे ते आलं की मी हसन. पण काय होतं ना, या सगळ्यामध्ये आपण आजचा क्षणाचा आनंद घ्यायचा विसरून जातो. आयुष्य हे नेहमी परफेक्ट नसतं बरं का, त्यात अडचणी येणारच, ऊन सावलीचा खेळ म्हणजे चालूच राहतो. पण खऱ्या आयुष्याचा स्पर्श त्यालाच होतो जो परिस्थिती कशी असली तरी त्यातून आनंदाचे छोटे छोटे कण वेचायला शिकतो. आणि त्यातच तर खरंच जगणं दडलेलं असतं. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता 2-3 दिवस पाऊस चालू होता ना, त्यामुळे बाहेर झाडून झुडून रांगोळी मी काढलंच नव्हतं, कारण पोर्चमध्ये सगळ्या गाड्याच लागलेल्या होत्या पावसामुळं. तर पाऊस उघडला होता ना, तर मुलांनी मग सगळ्या गाड्या बाहेर घेतल्या. मला ते सगळं आवरू लागत होते पोर्चमध्ये, कारण चपला वगैरे सगळा राडाच झाला होता. आणि मग त्यांनी ते उचललं, मॅट वगैरे सगळं मी झाडून घेतलं. आणि झाडून घेतल्यानंतर सगळे मॅट झटकून पुन्हा त्यांनी तिथं टाकून दिले. आणि मला आता रांगोळी काढायची होती, त्यानंतर देवपूजा करायची होती, स्वयंपाकाला लागायचं होतं. आता सागर काय बोलला, रांगोळी काढायपुरतं तू झाडले ना, बाकीचं मी झाडतो म्हणला, तोपर्यंत तू रांगोळी काढ. तर तो झाडत होता आणि मी पायऱ्या पुसून मग रांगोळी काढत होते, कारण पायऱ्यावरती पण आता हे पावसाने खराब झालं होतं जरा. आणि आता खूप दिवस झालं सणवारच नाही बरं का, असं वाटतंय आता सणवार पटकन यावेत. कारण आपण सणावाराला काय करतो, सकाळचं पहाटे लवकरच उठून मग ते उंबरठा पूजन, उंबरठ्याला हळदीचं लेपन, उंबरठ्याभर रांगोळी काढतो, अंगणामध्ये रांगोळी काढतो, खूप छान वाटतं. आणि आता सगळीकडे हिरवं झालंय ना जरा पावसाने, तर अजून छान वाटायला लागले. आता पावसामुळे मी काय लवकर बाहेरच नव्हते आले, घरातलंच आवरत बसले होते. आता मला स्वयंपाक पण करायचा होता, तर मग मी छापेचीच रांगोळी काढली थोडीशी. आता छापेने जरी रांगोळी काढली ना, तर त्याच्या साईडने मी रांगोळीचे थोडे डॉट देऊन त्याच्यावरती कलर टाकत असते, म्हणजे अजूनच छान वाटतं. आता रांगोळी काढून झाली, त्यानंतर फुलं घेतले तोडून मी झाडाचे. आणि त्यानंतर मला घरात जाऊन आता देवपूजा पण करायची होती आणि लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं. आणि थंडीमध्ये बाजरीची भाकर खाल्लेलं चांगलं असतं. आणि तसं पण फौजी साहेबांना चुरून मुरून खायला आवडतं बरं का. तर ते काय बोलले, बाजरीच्या भाकरी आणि शेंगदाण्याचं बेसन बनव, बाजरीची भाकर चुरून खायला. पहिलं गावाकडे कसं काही भाजीला नसलं ना, लगे शेंगदाण्याचं बेसन करायचं, बेसन हटायचं, तर ती सवय बरं का अजून पण आम्हाला. फौजी साहेबांना ते बेसन पण खूप आवडतं. तर बाजरीची भाकरी झाल्यात, आता शेंगदाण्याचं बेसन बनवायचे मला. आणि कोथिंबीर काढली आता शेंगदाण्याचं बेसन बनवण्यासाठी. तर कोथिंबीर काय होतं, पावसाळ्याच्या दिवसामध्ये पटकन ती पिवळी पडती, खराब होती. तर जास्त दिवस कोथिंबीर टिकून ठेवण्यासाठी, म्हणजे एकदम फ्रेश ठेवण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला मी दाखवते आता. पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, कोथिंबीर आणली ना आपण घरी, तर ती पटकन सडती, खराब होती, पिवळी पडती. तर त्यासाठी मी काय केलं, हे कोथिंबीरची गड्डी होती ना, तर तशीच ती पाण्याच्या सरीमध्ये ठेवली मी. आणि त्याच्यावरतून प्लास्टिकची पिशवी घालून तसंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर 7-8-10 दिवस कोथिंबीर छान राहते बरं का. हवं तर आपण ते कोथिंबीरचे मुळं सुद्धा कापून टाकायचे. आणि आपण जे फुलांचा गुच्छा असतो ना, फुलांच्या गुच्छासारखं ते पाण्यामध्ये ठेवून तसंच फ्रीजमध्ये प्लास्टिकची पिशवी घालून ठेवायचं. तर कोथिंबीर बऱ्याच दिवस एकदम फ्रेश राहते. आणि आपल्याला जेव्हा कोथिंबीर लागते ना, मग ती प्लास्टिकची पिशवी काढायची, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि परत जसं तसं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता मला कोथिंबीर लागत होती ना, थोडीशी कोथिंबीर काढून घेतली आणि त्या चरीतलं पाणी बदललं मी. आणि कोथिंबीर आता पुन्हा त्या पाण्यामध्ये ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवणार. आता शेंगदाण्याचं बेसन बनवताना मी ते वाटण दाखवायचं विसरले बरं का. तर शेंगदाणे भाजून घेतले, हिरव्या मिरच्या, लसण ते थोडं भाजून घेतलं आणि मिक्सरला एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली बरं का. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून, थोडीशी कोथिंबीर घातली ना वाटणामध्ये, तर तुम्ही बघू शकता बेसनाला खूप छान हिरवा कलर येतो. आणि बेसन एकदम प्लेन वाटू नये त्यासाठी मी एक टोमॅटो कापून घातले त्याच्यामध्ये बारीक. आणि जिरी मोहरीची फोडणी दिल्यामुळं खूप छान फ्लेवर येतो त्या बेसनाचा. तर बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या, सगळ्यांनी जेवण केलं आणि आम्ही टेरेसवरती आलतो. तर आता पाऊस होतोय ना, त्यामुळे सगळीकडे आता हिरवगार वाटायला लागलं. एवढा उन्हाळा बेकार गेला ना, तर आता हे हिरवं दिसतंय ना, खूप छान वाटतंय डोळ्याला, जसं ते हिरवा शालू नेसलाय आपल्या पृथ्वीने. आणि पावसाळा चालू झाला ना, तर आता चाफ्याला पण फुलं कमी व्हायला लागले बरं का. उन्हाळाभर तर एवढे फुलं होते ना त्या चाफ्याला. आणि मी टेरेसवरती आल्यावर आकाश टेरेसवर येणार नाही असं कधी होणारच नाही बरं का. कारण कोणी नसलं टेरेसवर तरी पण तो एकटाच येऊन असं चोपड्यावर बसतो, पाखरांचा किलबिलाट आणि नेचरचा आनंद घेत बसतो. आणि हे आकाशी कशी मजाक मस्ती चालली होती, तितक्यात फौजी साहेब आणि राजू पण टेरेसवर आले. अयो, आले का बाबा, दोघं पण वर आले. आम्ही तिघं चांगले मस्त गप्पा मारत होतो, आले का तुम्ही दोघं? हा ना, नाही तुम्ही आलेच पाहिजे नाही का. झोपलाय मांडीवर. मग 2-3 दिवसांनी कुकुर बाळ जायचंय, मग ते लाड घालते आईजवळ. मग तो बोलतो मी चाललोय मम्मी, आता मला लाड घालते. मग
लयच आभाळ आताशी उघडलंय, दिवसभर पाऊस चालू राजू. तिकडे होता काय पाऊस होता? हा तिकडे दिवसभर चालू आहे, दुपारी उघाडा ते. दुपारी उघडा का? इथं आता उघडा रे संध्याकाळी. तिकडे दुपारी उघाडा त्याच्यावर आलाच नाही मग. राजू कुठे गेला? ए राजू, ए लाजू, अरे ऐक ना, इकडे ना. अरे ते करतो ना. मोसम किती भारी भारी. मोसम लय भारी राजू, भजी करायचं आपल्याला. चल. तुझी वाट बघत होतो आम्ही, माहितीये का? वाट बघ कावाची. मग म्हणजे आता भजी काय खाऊशी वाटली. भजे खाऊशी वाटले आता. मग दिवसभर पावसाचं वातावरण राव, आताशी थोडं उघडलंय. कर लवकर आंघोळ. हे पा किती आभाळ आहे. कुकुलं बाळ कसं लाड घालतंय. आम्ही तिघं बसलो तिथं, तर त्याला जागा नाही बसायला, हे इकडून लाड घालतंय. हे पा तर आपला आकाश चाललाय आता इंजिनिअरिंगला. कुठं हो? कोपरगावला ऍडमिशन घेतलंय त्याचं. CS ब्रांचला घेतलंय म्हणतात ते. तो आणि त्याचे पप्पाच गेलते ऍडमिशन घ्यायला, तर तो जाईन आता 2-3 दिवसांनी का. तर तो जाणार आहे आता 2-3 दिवसांनी. तर त्यासाठीच आता थोडंसं खायला बनवायचं म्हणलं, त्याच्याबरोबर काहीतरी खायला द्यावा. मध्ये भूक लागली तर खाईन लेकरू आहे ना. तर एक मेंबर घरातला कमी होईन आता. आउट करून टाका याला, आउट. ते म्हणतात आउट करून टाका. एक मेंबर कमी झाला. एक मेंबर कमी झाला. राहिले चारच बापरे, डोके. राहिले 4 डोके. तर मग काकाश आम्हाला आता खाली काय नाही होत, करमन. सवय तर नाही, कधीच पोर माझ्यापासून लांब नाही गेलेले आतापर्यंत. म्हणजे 2 दिवस सुद्धा नाही बरं का, कधीच नाही लांब गेले. पण आता काय होईल काही माहित नाही. ते माझं हे लाडकं तुतानं जाईन है ना. इकून आला मम्मी, तिकून आला मम्मी, कधी मम्मी कधी आई पण है ना. चला आवरून घेतो. भजे करायला चालू. भजे खायचे काय? आधी भजे खायचे. पावसाचं वातावरण आहे. पावसाचं वातावरण पाहिलं की फौजी साहेबांना लगेच भजेची आठवण येते. आता राजू पण आलाय, तर राजूच्या हातचे भजे खायचेत मस्त. तो आता थोडा फ्रेश होतोय. मामांच्या हातचे भजे आणि तुझ्या हातचा चहा. हा का. आता आम्ही खाली आल्यानंतर राजू भजेची तयारी करत होता आणि बाकीचं जरा किचन मध्ये राडा होता ना. सागर, आकाश, मी आम्ही 3 जण ते आवरत होतो. कारण दुपारी मला एक प्रमोशनचं शूट होतं ना, त्यामुळे किचन मधलं मला आवरायला काही वेळच नाही मिळाला. तर ते म्हणलं सगळं राडा एकदा आवरून घ्यावा, कारण किचनमध्ये राडा असला ना स्वयंपाक करायला म्हणजे सुचतच नाही काही. भजे बनवण्यासाठी कांदा कापून देत होता सागर आणि राजू बेसन पिठन ते सगळं काढत होता. त्यानंतर मला थोडी भूक लागल्यासारखी झालती ना, त्यामुळे मी थोडी खजूर खात होते. कारण खजूरने काय होतं, चहाची जरा थोडी क्रेविंग झाली ना, मग ते थोडंसं गोड खाल्लं की मग ते चहाची तलप पण जाती. आणि भूक लागलेली असली ना तर 2-4 खजूर खाल्ले ना, तर ते ग्लासभर पाणी पिलं की पोट भरून जातं मग. तर त्यासाठी मी खजूर खात होते. राजूला म्हणलं तू पण खा, नाही म्हणला मला नाही गोड आवडत. आता हिरव्या मिरच्या तळायच्या होत्या ना भाज्याबरोबर खाण्यासाठी, तर त्यांनी फ्रीजमधून हिरव्या मिरच्या काढल्या, त्या थोड्याशा कट केल्या म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर त्या तडतड उडणार नाही. आता दिवसभराच्या प्रमोशनच्या शूटने मी खूप थकलेली होते ना, तर सगळे काय बोलले नको टेन्शन घेऊ, आपण आता भजे खाऊ आणि त्यानंतर फक्त खिचडी भात घाल म्हणले, जास्त काही करत नको बसू. आता सागर कांदा कापत होता, तोपर्यंत जरा बेसिनमध्ये खरकटे भांडे होते ना, ते मी हिसळून टपामध्ये भरून ठेवत होते. आता आकाश शूट घेत होता ना, त्याच्या हातामध्ये कॅमेरा होता, तर राजू त्याला काय म्हणतो, तुझ्या हातामध्ये कॅमेरा आहे भाऊ, माझी रेसिपी शूट घे, इकडे आण कॅमेरा. त्याने एका छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मीठ घातलंय. त्याला आता खाण्याचा सोडा लागत होता, सापडत नव्हता ना, त्याने मला विचारलं, मग मी त्याला तो सोडा काढून दिला. आणि सोडा मीठ तो काही मापून मोजून नाही टाकत, अंदाजेच टाकत असतो, तरी पण एकदम भजे छान होतात. तर त्याने मीठ घातलं आधी पाण्यामध्ये, त्यानंतर आता खाण्याचा सोडा घातला आणि पाणी एकदम थोडं घेतो बरं का, 1-1.5 कप भरच घेतो, तरी पण भजे खूप होतात ते. तर आता बेसन पीठ घालून कालवायचं होतं त्याला. आता इथं राजू आकाशला काय म्हणतो, मी तुला भज्याची रेसिपी दाखवतो कसं बनवायचंय, काय तू बनवत जा म्हणला तू तिकडे गेल्यावर. तर आकाश चाललाय ना आता इंजिनिअरिंग कॉलेजला. तर घरात सगळ्यांनाच अशी हुरहुर लागली ना, आता एक मेंबर कमी होणार आमच्या घरामधला. म्हणजे सगळ्यात नटखट तोच आहे ना आकाश, तर तोच जाणार आहे. त्यामुळं ते काय होतं, एकदम तो नसला की सुनं सुनं वाटतं घर सगळं. आणि हे पहा आता काम चालू आहे ना, तरी पण यांची मजाक मस्ती चालूच आहे बरं का. काय होतंय? तेवढं झालं, एवढे भांडे लावून घे ना आपले. दादा आहे काय करून घेतो. नाही बरोबर. मी एवढंच काढलं.
आता राजूचं बेसन पीठ काढून झालं होतं भज्यासाठी आणि बेसनमधले सगळे भांडे मी हिसवून टप्पामध्ये भरून ठेवले होते ना. किचनवरचा सगळा राडा आवरला होता, त्यामुळं काम सुचायला लागलं होतं. आणि हे पाहता माझ्या लाडूबाईचा लाडा असा असतो, इकून आला तिकून आला की आई आई मम्मी मम्मी करत बसतो. आणि आपला सागर तर एकदम शांत आहे. आणि आता आकाश गेला ना, घर एकदम सुनं होणार आहे. हे म्हणजे असं आठवलं तरी पण कसं तरी वाटतंय. आता मी दिवसभर दमलेली होते ना, त्यामुळे मला ते किचनमध्ये येऊन असं लुडबुड करत होते बरं का. मला काम करायचं काही वाटावं नाही म्हणून मग ते असं सगळेजण काम वाटून घेत होते. आणि हे पहा किती मोठाले झाले ना, तरी पण असं येड्यावानी पण करतात बरं का. आणि 2-3 दिवसापूर्वी काय झालं, मी एअर फायरचा एक व्हिडिओ टाकला होता ना, शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ पण टाकला होता. त्याच्यामध्ये आपल्याला बोलण्यातून कसं आहे ना, आपली मराठी भाषा कशी आहे, जशी वळावी तशी वळली जाते ना. त्यामुळे माझ्याकडून एअर फायरच्या जाग्यावर इयर फायर असं बोललं गेलं असेल किंवा तो उच्चार तसा आला गेला असेल. आणि तसं पण माझा नाकाचा प्रॉब्लेम आहे ना, तर नाक माझं नेहमी एक बंदच राहतं. त्यामुळे तर काय होतं, थोडासा उच्चार पण वेगळा निघला जातो. त्यामुळं इयर फायरच्या जागेवर इयर फायर असं म्हणजे बोललं गेलं असेल किंवा उच्चार तसा निघला असेल. तर काही लोकांचं कसं आहे ना, चांगल्या कामाचं कौतुक तर नाही करायचं, पण थोडी जरी चूक कुठं त्यांना दिसली ना, तर त्याचा आऊचीबाऊ करायची सवय असते. तर कोणत्या दादांच्या कमेंट नव्हत्या बरं का, पण लेडीजच्याच कमेंट होत्या, बाई असं नाही तसं, तुला साधी स्पेलिंग पण येत नाही किंवा तू बोलायला चुकली, असं झालं तसं झालं. म्हणजे असं आहे बायकांचं. काही बायकांचं कसं असतं, म्हणजे स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं काय करतात ना, त्यांना पाठीमागं ओढण्याचा प्रयत्न करायचा. बाई तुम्ही दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा स्वतः पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करा ना, माझं हेच म्हणणं आहे. कसं आहे ना, जीवनामध्ये प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच असं नाही बरं का, पण प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकून जातो. आणि ह्या यूट्यूब जर्नीमध्ये मला भरपूर काही शिकायला मिळालं. संकट कायमची नसतात, धीर आणि विश्वास कायमचा असतो. आपला आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायाभरणी करत असतो. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी पण हसत राहायचं, पुढे चालत राहायचं, कारण प्रत्येक अंधारानंतर उजाडणारी पहाट नक्कीच येत असते. हे सगळं लक्षात घेऊनच मी पुढे चालत असते. कारण कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीवर मी पहिलं रिॲक्ट व्हायचे, चिडचिड करायचे. पण ह्या यूट्यूब जर्नीमध्ये मला एवढं शिकायला मिळालं ना, की प्रत्येक गोष्टीवर कधीच रिॲक्ट व्हायचं नसतं. शांत राहून आपलं काम आपण करत राहायचं असतं, तरच आपण सक्सेस होतो. कारण कसं आहे ना, आपल्याच हाताची 5 बोटं सारखे नसतात ना, त्याचप्रमाणे आपल्याला सगळे लोक काही सारखे भेटत नाहीत. त्यामुळे सगळ्यांना तोंड देत बसायचं नाही आणि आपला मूड आणि तोंड आपलं खराब करून घ्यायचं नाही. जसं एखाद्या गर्दीतून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्नानंतर त्या गर्दीतून आपण बाहेर पडतोच, त्याचप्रमाणे ह्या चवचव करणाऱ्या लोकांच्यातून आपण बाहेर पडायचं, त्यांना पाठीमागं टाकून, आणि तुमच्यासारखे जे चांगले लोक आहेत ना, त्यांनाच बरोबर घेऊन चालायचं असतं. तरच जगणं सोपं होऊन जातं. आणि या यूट्यूब जर्नीमध्ये तर म्हणजे सोशल मीडियाच्या जर्नीमध्ये हेच करावं लागतं. आणि हे पहा, माझा भाऊ मला आता जवळ बोलून गरम गरम भजे खाऊ घालत होता. कसे झाले काय झाले विचारत होता. आता बाहेर हलका हलका पाऊस पण पडत होता आणि आम्ही मस्त भज्याचा आनंद घेतला. आता मुलं काय बोलले, फक्त खिचडी भात घालव, काही जास्त भूक पण नाही. सगळ्यांनी पोटभर भजे खाल्ले होते. उन्हाळ्यामध्ये काय व्हायचं, सूर्य उशिरा मावळतीला जायचा आणि आता सूर्य लवकर मावळतीला जातो ना, असं वाटतं 8-9 वाजले असते, पण काही जास्त वाजले पण नव्हत्या. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते बरं का. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.